गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे सोमवार, परत नवीन आठवड्याची नवीन सुरुवात. म्हटलं जिम स्किप नको करायला, तर चला आता जिमला जाऊया. 3 आठवड्याच्या सलग सुट्टीनंतर आता नवीन आठवडा चालू झाला. या आठवड्यात काही सुट्टी नाही राहू, पण ठीक आहे चला. मागचा आठवडा खूप सुट्ट्यांचा होता. लेट्स गो टू द जिम. झालेली आहे मस्तपैकी जिम मित्रांनो. आज केलं चेस्ट आणि ट्रायसेप्स एक्सरसाइज. 4 आणि 3 असे 7 व्हेरिएशन्स. पनीर दो ना 50 रुपये का. चला मित्रांनो ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे आज इथं पनीर, पोहे आणि बनाना मिल्कशेक. एकदम हेल्दी. पडणार नाही का दही का. ते वेगळं घेऊन जावं लागेल. पिशवीमध्ये टाकते प्लास्टिक. नाही ठेवतो मी बॅगमध्ये असंच. पडलं तरी ते प्लास्टिक पिशवीमध्ये राहील ना, मग क्लीन करून घ्या. ठीक आहे. चला मित्रांनो आता ऑफिसला जाऊयात. वाजलेले आहे 11:15. एकदम हायपर स्मूथ वाईड अँगल सेट केलं आहे मी, हायपर व्ह्यू. तर ट्रॅव्हलिंग म्हणजे मोटो व्लॉगिंग करताना मस्त वाटतं. रोड असा दोन्ही साईडने मोठा दिसतो. एक्सपिरियन्स करा तुम्ही. आता बघा मोटो व्लॉगिंग करू आपण. चला मित्रांनो ऑफिसला जाऊयात. मंडे म्हटलं की बोरिंग वाटतं यार. 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण ऑफिस जॉईन करतोय. खरंच बोर होतं जरा, पण काय काम तर करावंच लागेल. लेट सी. इथं कसं आहे एकदम शार्प टर्न आहे. आत्ता समोरून आलेला गाडीवाला, सगळ्यांना माहिती आहे तिथं रोड एकदम गाडी आपली स्लोच करतात सगळे. तिथं असं एक आरसा लावायची गरज आहे. बरेचसे लोक लॉंग विकेंड आणि हॉलिडे वॅकेशन, आता उन्हाळा लागला आहे ना, चालू झाला आहे, मग लहान मुलांना सुट्टी आहे तर ते तिकडं गेलेत सगळे. आम्हाला तर काही सुट्टी नसते. लहान मुलांच्या ह्याच्यावर डिपेंड आहे, शाळेवर. त्यांच्या शाळेला सुट्टी की चालले पालक. आधी कसं होतं, लॅपटॉप घेऊन कुठेही जाऊ शकत होतो, तर आता तसं नाही आहे. आता ऑफिस चालू केलं आहे. ऑफिसमध्ये अटेंडन्स कंपल्सरी आठवड्यातून 3 दिवस. मग कुठे जाऊ शकत नाही वॅकेशनला आपण. हायपर व्ह्यूमध्ये मस्त दिसत असेल बाईक, साईडचा रोड. मला दिसतंय थोडं थोडं, पण व्लॉगमध्ये मस्त दिसेल आपल्याला. सेटिंग करायचं मी विसरून जातो, पण कसं आहे अशी ट्रॅव्हलिंग व्लॉगिंग करताना अशी सेटिंग, नंतर नॉर्मल व्लॉगिंग करताना वाईड अँगल थोडा कमी करायचा. रील्स बनवले 4-5 आता येतीलच ते. दररोज एक शेड्यूल करतो आहे मी रात्री 12 वाजता. तर मस्त मजा येते. सबस्क्रायबर्स पण वाढत आहेत. थँक्यू फॉर दॅट. असंच बघत राहा, कीप वॉचिंग. आणि डेली व्लॉगला एवढा काही रिस्पॉन्स मिळत नाही, आता तिकडेही थोडंसं प्रेम दाखवा. हे बघा आता हे कसे रॉंग साईडने येतात बाबा. डेली व्लॉगचे व्ह्यूज जातात आपले 100. कधी कधी एक चांगला व्लॉग बनला तर तो 400-500 जातो. दररोजच इंटरेस्टिंग बनवतो, पण मी असा विचार करतो की बाबा माझ्या 7-8 मिनटाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला तुमचा टाईम का द्यायचा. मग मी जास्तीत जास्त
व्हॅल्यू ॲड करायचा प्रयत्न करतो की का बघितले पाहिजे माझे ब्लॉग. सकाळ सकाळ फिटनेस जर्नी असते, तर त्याच्यात तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ शकता माझ्याकडून. आणि नंतर मग डेली रुटीन असतं, ते मी दाखवायचा प्रयत्न करत असतो. तर चला, आता जवळजवळ आलेलो आहे मी ऑफिसच्या. सिग्नल पण सुटला आहे. भेटूयात तुम्हाला ऑफिस झाल्यावर मित्रांनो. आज आपल्याला लेट होणार आहे, संध्याकाळी 9 वाजता यायचं आहे ऑफिसमधून. बघू आता कसं होतं आहे, काय होतं आहे. लेट सी यू आफ्टर ऑफिस आवर्स. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:15. काम झालेलं आहे आपलं. ऑफिसमधून जाऊयात आता घरी. 9:15 वाजले तरी ट्रॅफिक आहेच आहे, कारण यावेळेस सगळ्यांच्या कॅब सुटतात. 9चा टाईम असतो लॉग आउट एक, पण इन जनरल 9चा टाईम हा शेवटचा असतो. आणि माझ्यासारखे लोक पण 9 वाजता घरी जातात. 100% द्यायचा प्रयत्न करतो आहे मी. ऑफिसमध्ये यार माझ्याकडं कंटेंटच नसतो काय. ऑफिसमध्ये काम असतं, कॉफी ब्रेक असतो, लंच ब्रेक असतो, दॅट्स इट. आपण टाईमपास पण करतो थोडाफार, पण कसं काय करणार, शूट काय करणार. ते गेम्स वगैरे आहेत, पण तिथं पण अलाव नाही आहे खेळायला, शूट करायला. काहीच दाखवू शकत नाही. सर्व्हिस बेस्ड कंपन्या असतात ना बाकीच्या, इन्फोसिस, TCS, सिक्युअर, पण त्यांची पर्टिक्युलर ODC असते. ODCच्या बाहेरचा कॅम्पस तुम्ही दाखवू शकता. चलो जाते हैं घर, भूख लगी है बहुत. नुकता रडतो. कोण पाहिजे का? जेवला ना तू का नाही जेवला? खायला खाते, केळ खाल्ली, ती खाल्ली, सकाळी चपाती. नुसतं रडतो ना. चला मित्रांनो, जेवण करूया. तिथे आहे मटकी, भाकरी, पापड, कांदा आणि इथे दुपारचं दही आहे. विसरलो होतं मी काहीच. बघू का? नाही, ऑफिसमध्ये AC असतो. बघू का? चांगलं.